हा तुमचा हट्टच आहे तारा. आम्ही तुमच्या मनाविरुद्ध वागतो कारण आम्ही तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. देहापासून सावली वेगळी नाही होऊ शकत तारा. म्हणजे आपण आपला हट्ट सोडणार नाही तर. आम्हाला खरंच वाटलं नव्हतं आम्ही अशा परिस्थितीत एवढे हतबल हो. तारा तुमचा अबोला आता आम्हाला सहन होत नाहीये. ऐका आमचं, थोडं खाऊन घ्या. प्रल्हाद पंत, आमच्या असे कानी आले आहे की राणी साहेबांनी राजांशी अबोला धरला आहे. धरू दे, त्याचे आम्हास काही नाही, पण नवरा बायकोच्या भांडणात आपली मान कापली जाऊ नये म्हणजे मिळवली हो. शंकराजी पंत, आम्ही ऐकून होतो की आपल्या समशेरीला धार आहे, परंतु आपल्या जिभेलाही धार आहे हे अलीकडेच वेळोवेळी निदर्शनास आले आहे. खंडोबा, काय बोलायचंय ते तुम्ही साफ साफ बोला. साफच बोलतो. आपण स्वराज्याच्या छत्रपती आणि राणी साहेबांविषयी बोलत आहात याचे भान ठेवा. अंगाशे शंकराजी पंत, जरा वकुबात राहून बोलत चला. अरे तुम्ही लोकांनी माझ्या बोलण्याचा विपर्यासच केलाय. आमच्या बोलण्याचा तसं काही मतलबच नव्हता. आम्हाला एवढेच म्हणायचे की नवरा बायकोचे भांडण आहे बस. राणी साहेबांनी अबोला धरला हे म्हणजे त्यांचे शेवटचे अस्त्र आहे. म्हणजे राजांना गड उतार होऊन जिंजीला जाण्यासाठी हे अस्त्र उपयोगी पडेल असे वाटते. नाही, अहो ते तत्वची वेगळे. राजांना आम्ही त्यांच्या बालपणापासून पाहतो आहोत. राजे सुद्धा तेवढेच हट्टी आहेत. अहो त्यांनी एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ठरवली, करणार म्हणजे करणारच. म्हणजे राजे जिंजीकडे वळणार नाहीत तर मग आता आपणच हालचाल केली पाहिजे. इथे सदरेवर फक्त चर्चा करून काहीही साध्य होणार नाही. आलेले संकट हरगीज टाळणार नाही. हो पण पंत अमात्य, कोणी काय करायचे? म्हणजे गड कोणी झुंजवायचा? गड उतरून मुघलांना समशेरीचे पाणी कोणी पाजायचे? हे राजांनीच ठरवलेले उत्तम. म्हणजे ज्याचे काम त्याला करता येईल, नाही तर आचारी जास्ती मग स्वयंपाक बिघडतो असे म्हणतात हो. यावेळी आम्ही छत्रपतींना सांगून खाशी फौज घेऊन गड उतार हो. आम्ही तरी केव्हा आमची समशेर गाजवावी. खंडोबा, अहो स्वतंत्र मोहीम उघडायला तुम्ही आणि तुमचा अनुभव अजून तोकडा आहे. मुघलांवर जरब बसवणे म्हणजे पंत अमात्यांच्या मागे पुढे फिरणे इतके सोपे नाही. काय समजले? शंकराजी पंत, कान सांभाळून बोला. धनाजीराव, आपण आपली तयारी करू. यांचा यो श्रेयवादाचा हैदो सामासनी नाही पटत. आपण स्वराज्याचं पाईक आहे. काय बी झालं, गडाला घेरा पडता कामा नाही संताजीराव. होय, काय बी झालं तरी आम्ही गडाला घेरा नाही पडू द्यायचो. स्वराज्याच्या हिताचं जे काय बी असेल तोच निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. धनाजीराव, तुम्ही तुमची चिवट फौज घेऊन कोकणात उतरा. देशावरची बाजू आम्ही सांभाळतो. म्या केलेला लाडू त्या तारानं खाल्ला म्हणजे माझं काम झालंच. येवाना खाल्ला बी असेल नाही. गडाला येडा पडायच्या आत मला इथून निसटाया पाहिजे. माझी बक्षिसी वाट बघत असेल तिकडं माझी. मग घर, नोकर, चाकर, पालखी मी येणार. या भया भया भया, म्या श्रीमंत होणार. एकदा जाऊन खात्री करून बघतेच म्या त्या बयेनं लाडू खाल्लाय का नाही ती. भीमाबाई कुठं निघाला हुंदडायला? मूत पाक खाण्याचं काम हवऱ्यावाने घेतलं ना, मग गपगुमान स्वयंपाक करा. गप्र मुडद्या, उगा माझ्यावर गुरगुरू नगासा. म्या काय सगुना नाही. एक ये नागिनीचा जहर फिका पडल, पण या भीमाबाईचा कहर सोसवणार नाही. चांगल्या कामासाठी निघाले होते
राला बोक्यावानी आडवा. चांगलं काम आणि तुम्ही माग कधी केलं ते आठवतं का? भीमाबाई कोणच्या मोहिमेवर चालला म्हणायचं? अरे एवढ्या पिरमानं राणी साहेबांनी लाडू वळून घेऊन गेलते. तो त्यांनी खाल्ला का नाही ते बघायला चालले होते. म्हण नका जाऊसा. राणी साहेबांनी अबोल सोडला नाही. त्यांनी काय बी खाल्लं नाही, लाडू बी नाही. राजे आणि राणी साहेबांच्या नक्की काय बिनसलंय हेच जर आपण संपवलं तर राणी साहेब अबोला सोडत्याल आणि मग लाडू बी खात्याल. अरे 4 घास पोटाला खाल्ली म्हणजे बरं वाटतंय माणसाला, होय का नाही? हा. हे बघा संताजीराव, आम्ही या इथनं मलकापूर आंबाघाट करून संगमेश्वरात उतरून पिलाजी निळकंठराव धुळप आणि दळव्यांच्या साथीनं कोकणावर सलापत ठेवतो. अंगाशी आम्ही इकडनं म्हणजे मसाई पठारावरनं करवीरला बगल देऊन पुढं तळबीड, तिथं इटोजी चव्हाण आणि अंबाजी भोसले यांना घेऊन मुघली फौज दाबून धरतो. इकडनं मावळात खंडेराय दाभाड आणि इकडनं आम्ही दोघे मिळून तो मुघल समशेरी खाली चिरडू. योजना आम्ही आहे आणि इथं गडावर शंकराजी पण आहेतच. या गड झुंजवतील. अरे गड झुंजवायचा म्हणजे गडावर दारू गोळा आणि धान्य साठा मुबलक पाहिजे बघा. पण आमच्या माहितीप्रमाणे गडावर अन्नधान्य आणि दारुगोळ्याची लय कमतरता आहे. जेवढा शिल्लक आहे तो किती दिवस पुरेल याच्याबाबत शंका आहे. लय माणसं बायकान गावकरी गडावर यायलेत. नुसती मुंग्याची रांग लागावी तशी रयतेची रांग लागायली या गडाचा आधार घ्या. असं पण ही सगळी लोक गडावर आश्रयाला येण्यामागचे कारण तरी काय? मुघली फौजेला घाबरून गडाचा आधार घ्यायला आले ती म्हणून. सरकार आम्हाला इथं गडावर राहण्याची परवानगी द्या. त्या मुघली सैतानाची लई मोठी फौज निघाली आहे. अहो जो मुलूक भेटल त्याला तो लुटत सुटलाय. लई मोठी फौज आहे बघा. हत्ती घोड आणि बैलगाड्यांची रांगच रांग आहे बघा. आणि 50 तोफांचा एक ताफा आहे बघा. माणसाची नाही सैतानाची फौज आहे बघा. स्वराज्याचं मुलूक दिसलं की नुसती जाळपोट करतात. जवान पुरासनी गुलाम बनवून तोफा ओढायला नेतात. तेव्हा आता आम्हाला इथेच राहू द्या सरकार. वय वय सरकार, आम्हाला इथेच राहायची परवानगी द्या सरकार. वय सरकार. पण तमात्य हे तर असे झाले की एकादशीच्या घरी शिवरात्री. गडावर आधीच अन्नधान्याचा साठा कमी, त्यात गड लढवायचा आहे आणि इथे रयत गडावर यायला मागते. राजांच्या कानावर घातलेच पाहिजे. तेच यातून काहीतरी मार्ग काढतील. हर तरफ अंधेरा ही अंधेरा है. सब धुंधला हो रहा है. खत्म हो गया, सब खत्म हो गया. आप बिल्कुल ठीक हो जहांपना. सिर्फ आराम फरमाइए और ये दवा लीजिए. नहीं 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 हो सकता. ये दवाई भी कड़वी है, विशालगढ़ की सच्चाई की तरह. बुरे वक्त में सब कुछ कड़वा लगने लगता है. जहांपना, कड़वाहट दूर करने वाली खबर है विशालगढ़ से. जी हुजूर, बड़ी तादाद में मराठा सरदार चांद सितारे की पनाह में आ रहे हैं.
छत्रपति की काबिलियत से उनका भरोसा उठ चुका है। मराठा स्वराज में अफरा तफरी मची है। ऐसा कौन सा कारनामा कर दिखाया हमारी फौज ने? अरसे बाद हमारी मुगलिया फौज अपना असली चेहरा दिखा रही है। विशालगढ़ घेरे में बसे रिहायशी इलाकों में हमारी फौज ने इस कदर कोहराम मचाया है कि वहां के लोग पनाह पाने विशालगढ़ भाग रहे हैं। लेकिन हमारे सिपाही उन्हें बीच रास्ते में पकड़कर मार रहे हैं। अरे नहीं नहीं, मत रोको उन्हें, जाने दो। विशालगढ़ पर मत मारो उन्हें, हाँ जाने दो। बल्कि जो लोग नहीं जाना चाहते उनको भी मार मार के भगाओ विशालगढ़ पे। हाँ अब्बू जान, ये कैसी चाल है? शहजादे, समझने की कोशिश करो। इतनी बड़ी तादाद में अगर आवाम विशालगढ़ पर जाएगी तो वहां के अनाज के कोठार 2-4 रोज में ही खत्म हो जाएंगे। और अनाज खत्म, जंग भी खत्म। भूखी आवाम सियासत नहीं समझती। जो भूख ना मिटा सके, ना ऐसा राजा आवाम की समझ में आता है और ना ही उसकी हुकूमत। भगाओ भगाओ सबको, विशालगढ़ भगाओ। आवाम के हाथों मरने वाला राजा राम पहला राजा होगा। घनश्यामराम, फार मोठी जोखीम पत्करून आपण खबर काढण्याचे काम करीत आहात। स्वराज्य आपलं हे योगदान सदैव स्मरणात ठेवी। एक छोटा सिपाही हूँ माँ साहब, लड़ते लड़ते मर भी जाओ चिंता नहीं। ये घनश्याम की जगह कोई राधेश्याम ले लेगा। परंतु भगवान न करे कहीं छत्रपति महाराज पकड़े गए तो अनर्थ हो जाएगा। असा अभद्र विचार मनात देखील आणू नका। परंतु आपण म्हणता त्याप्रमाणे जर मुघली लांडगे घरात शिरून लचके तोडू लागले असतील तर मग रयतेला विशाळगडावर जाण्या वाचून दुसरा पर्याय तरी कुठला? परंतु अशाने गडावरची कोठार रीती पडतील, रयत हवालदिल होईल, मराठ्यांचे छत्रपती अलगद मुघलांच्या तावडीत सापडतील। परंतु रयतेला निराधार सोडून महाराज गड उतार होणं पसंत करतील? सवाल पसंत नापसंतीचा नाहीच आहे मुळी। संपूर्ण वेढा पडायच्या आत राजांनी जिंजीच्या दिशेनं निघायला हवं, तरच औरंग्याची फौज दुभागली जाईल, त्याची पकड क्षीण पडेल। परंतु विलंब झाला तर मात्र सगळंच संपेल। तारा, हा स्त्री हट्ट सोडा आता। जरूर तर आमच्याशी आबोला कायम ठेवा, पण 2 घास तरी खाऊन घ्या। हा लाडू तरी खाऊन घ्या। अशी तब्येतीची हेळसांड नका करू तारा। तुमच्या वागण्याचा त्रास होतोय आम्हाला आता। तारा हो, तुम्हीच तर आम्हाला सप्तपदींची आठवण करून दिलीत, दिल्या घेतलेल्या वचनांची आठ करून दिलीत। कसूर माफी राजे, वर्दी न देता चालो।
श्रीमंत अमात्य खास मसलत असल्याखेरीज आपण इथवर येणार नाही. बोला. राजे, गडाच्या घेऱ्यातील आणि आसपासची सर्वच माणसं मुघल फौजेच्या भीतीपोटी गडावर आश्रयाला येत आहेत. गडावर आधीच अन्नधान्य कमी आहे. अशा वेळेस गड लढवायचा की या लोकांची व्यवस्था लावायची? त्यात सदरेवर देखील लोकांची आवक वाढली आहे. मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय राजे. पंत आपण पुढे व्हा, आम्ही सदरेवर येतो. सारांशीच बोलतो. बघूया काही सुवर्ण मध्ये निघतोय का ते. जी. तारा, खर तर साऱ्यांना तुम्ही भेटायला हवं. गडावर आलेल्या स्त्रियांना तुमचा आधार वाटेल. त्यांची घरदारं जळून बेचिराग झालीत. अशा वक्ती तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना. तारा, ही रयत म्हणजे आपली लेकरच ना. अशा कठीण वक्ती आईनी साबोला धरला, मायेनं विचारपूस नाही केली तर त्यांचं मनोधैर्य खचेल. प्रसंगी साऱ्यांचंच मनोधैर्य खचेल. आणि अशा वक्ती स्वराज्याला हे योग्य नाही. आपण चलावं, आपण बोलावं त्यांच्याशी. तारा, आता तू जे करतीयस ते योग्य आहे? अगं, स्वराज्याच्या रयतेला आता तुझी गरज आहे. रयत त्या औरंग्याच्या आक्रमणामुळे निघून चाललेली असताना राणीचे कर्तव्य विसरून तू पत्नीचा हट्ट धरून बसलीस. कशासाठी हा हट्ट तारा? नवऱ्याने तुझ्या मनात जे आहे ते करावे म्हणूनच ना? म्हणूनच ना हा बोला? मान्य आहे, राजांनी आता जिंजीला जाणे योग्य आहे. स्वराज्य रक्षणासाठी आता तेच गरजेचं आहे. आशाने त्या औरंग्याच्या फौजेत फूट पडेल. राजे हातातून निसटण्यात पुन्हा यशस्वी झाले, याला मुघल आपला पराभव समजून त्यांच्या पदरी पुन्हा निराशा येईल. पण तारा, अगं या वक्ती तरी हे राजकारण बाजूला ठेव आणि जरा रयतेचा विचार कर. सोड हा बोला तारा, सोड हा हट्ट. या रयतेसाठी, या स्वराज्यासाठी सोड हा हट्ट.